काय ग काय झालं? अरे काही नाही, बोल ना. काय नाही काय काहीतरी झालंय, बोल आता काय झालं ते. सकाळी गाडी चालवताना फक्त इंडिकेटर नाही दिलं म्हणून एकाने किती ऐकवलं मला. मग द्यायचं ना इंडिकेटर, एवढी तर चांगली गाडी चालवतेस. बंद पडलंय रे. मग तू इथे येऊन बंद का पडली आहे? अरे मेकॅनिक कडे जायचं असतं, तुझ्या घराच्या जवळ तर आहे मेकॅनिक. पप्पा करायचं हे सगळं. स्टाईल गाडी जरी मी घेतली असली ना तरी चालवायचे पप्पा. तुला आठवतंय मी किती घाबरायचे? त्यांनीच मला गाडी चालवायला शिकवलं. म्हणायचे तू चालव, मी आहे मागे. आणि मला जेन्युइनली नाही कळत रे या सगळ्यातलं काही, की गाडीचा कोणता पार्ट कधी बंद पडलाय, नक्की मेकॅनिकला जाऊन काय सांगायचंय, कोणत्या गोष्टीच्या कामाला किती पैसे लागतात, मला नाही माहिती. कारण हे सगळं पप्पा करायचे. मला तर गाडी चालवायला पण आवडत नाही यार. मला साधं स्टेशनला जायचं असायचं ना तरी पप्पा सोडायला यायचे. रिलॅक्स हो, याच्या पुढे असं काही काम असेल ना तू मला सांग, मला एक कॉल कर, मी करेन ना. मला माहिती आहे साहिल तू करशील. मला हेही माहिती आहे की मी एक कॉल केला तर तुम्ही सगळे माझ्या मदतीला या. मला हेही माहिती आहे की ही खूप साधी गोष्ट आहे. मी पण मेकॅनिक कडे जाऊन हे सगळं करू शकते. पण मला वाटतं रे की मी करावं माझ्या पप्पांना फोन आणि सांगावं की पप्पा ही गाडी बंद पडली आहे, काय करू आता इथे? पप्पा मी इथे अडकली आहे, काय करू? पप्पा मला इथे जायचं आहे, मी काय करू? पप्पा, कारण त्यांना सगळं समजायचं. मला नाही समजत. आणि हे सगळं अचानक आलंय रे माझ्यावर. मी कधी तयारच नव्हते या जबाबदारीसाठी आणि कदाचित अजूनही नाहीच आहे. साहिल मला सॉल्युशन्स नकोय. पप्पा हवेत यार.